Good morning, friends. In the last video, I have assured you that we will see the activity number 8 in English workshop of the poem If. That activity is on page number 89. You have to be ready with your pen and notebook so that you can write this activity as I will tell you. Okay? Activity is identify the figures of speech used for those given in the bracket. And there are some figures of speech given in the bracket, and there are some examples given below it. You have to mention the given of which figure of speech the given examples are. Four examples are given and 7 figures of speech are given. You have to choose the right figures of speech for the given statements. Before that, you must know what are the figures of speech mentioned in this bracket. Simile, repetition, antithesis, personification, metaphor, alliteration, and apostrophe. Among these figures of speech, earlier we have studied about antithesis and alliteration. Okay. Now, today I am going to tell you something about the figures of speech, simile and metaphor. Simile and metaphor, these are the figure of speech in which comparison is made. So I have taken them one by one after each. One after another. Okay? विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर 8 पान नंबर 89 वर असलेली ॲक्टिव्हिटी नंबर 8 तुम्हाला उद्या मी घेईन असं तुम्हाला वचन दिलेलं होतं. कारण का ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून त्या फिगर्स ऑफ स्पीचच्या डेफिनिशन्स विथ द एक्झाम्पल्स पहिल्यांदा मी घेईन, नंतर आपल्याला ती पुढची ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ठीक आहे? मी बोर्डवर तुम्हाला 2 फिगर्स ऑफ स्पीच लिहून दिले, सिमिली अँड मेटाफोर. आता तुम्ही म्हणाल सर इथं कंसामध्ये तर पहिल्यांदा सिमिली होतं, नंतर रिपिटेशन होतं, मग तुम्ही रिपिटेशन का लगेच घेतलं नाही त्याच्या सिमिली नंतर? तर त्याचं कारण असं आहे, सिमिली आणि मेटाफोर या फिगर्स ऑफ स्पीचमध्ये, या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलेली असते, तुलना केलेली असते. कशी केलेली असते आणि मग कोणत्या प्रकारची तुलना असल्यावर आपण त्याला ते उदाहरण सिमिली या फिगर ऑफ स्पीच आहे आणि कोणत्या स्वरूपाचं एक्झाम्पल असल्यानंतर, त्यामध्ये कुठली रचना असल्यानंतर ते वाक्य मेटाफर्स आहे, ते उदाहरण मेटाफर्स आहे आपण ठरवू शकतो. So you have to write these 2 definitions first. I will read them aloud slowly so that you can write them down. Figures of speech. Simile. This is a figure of speech that compares one thing to another thing. ब्रॅकेटमध्ये ऑफ अ डिफरंट काइंड, एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी तुलना करणारं सिमिली हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. पण त्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत? ऑफ अ डिफरंट काइंड, वेगवेगळ्या प्रकारच्या.
एक गोष्ट वेगळ्या प्रकारची, दुसरी गोष्ट दुसऱ्या प्रकारची, त्यांच्यामधली तुलना करणारं फिगर ऑफ स्पीच हे असतं. पण ते कसं असतं, ते वेगळ्या प्रकारचे असतात, पण त्या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असतात, बट येट आर अलाइक इन सम सिग्निफिकंट वे. पण कुठल्या तरी महत्त्वपूर्ण बाबतीमध्ये त्या एकमेकींशी साधर्म्य साधणारे असतात. फॉर एक्झाम्पल, इट इज ऑफन इंट्रोड्युस्ड, एक्झाम्पल नाही, आपण हे लिहा पुढचं. इट इज ऑफन इंट्रोड्युस्ड विथ द वर्ड्स लाईक ऑर ॲज. लाईक ऑर ॲज म्हणजे सिमिली हे फिगर ऑफ स्पीच. ओळखायचं कसं, त्या उदाहरणामध्ये लाईक किंवा ॲजचा वापर आलेला असला की त्याला आपण सिमिली म्हणायचं. कळालं? उदाहरण बघा. ही ईट्स लाईक अ पिग. याचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे पॅटर्न कसा असतो या सिमिलीचा, वर्ड प्लस लाईक अ प्लस सिंग्युलर नाउन. वर्ड प्लस लाईक अ प्लस सिंग्युलर नाउन असं पॅटर्न असलं की ते वाक्य सिमिलीचं. उदाहरण काय होतं, ही ईट्स लाईक अ पिग. दुसरं उदाहरण, त्या वाक्यात जर ॲज असेल तर त्या वाक्याला किंवा त्या उदाहरणाला आपण ते उदाहरण सिमिली फिगर ऑफ स्पीचचं आहे असं आपण म्हणू शकतो. ही वॉज ॲज बिग ॲज अ जायंट. ही वॉज ॲज बिग ॲज अ जायंट. आणि यातलं पॅटर्न काय लक्षात ठेवायचं आपण, ॲजची रचना असणार, सिमिलीचं पॅटर्न काय असेल, ॲज प्लस सिंग्युलर नाउन, अ प्लस सिंग्युलर नाउन, ॲज अ प्लस नाउन. असं पॅटर्न दिसलं की ते वाक्य सिमिलीचं. समजलं? तुम्ही ही दोन्ही उदाहरणं लिहिली असतील माझ्यासोबत असं समजायला हरकत नाही. नाउ second figure of speech is metaphor. Write it down. Metaphor is a word. Metaphor is a word or phrase used for one thing that is used in place of another thing in order to show or suggest that they are similar. मेटाफोर म्हणजे असा एखादा शब्द किंवा अशी एखादी फ्रेज की जी एका दुसऱ्या कुठल्या तरी एका गोष्टीला रिप्लेस करण्यासाठी, कुठल्या तरी एका गोष्टीला रिप्लेस करण्यासाठी दुसरी गोष्ट तिथं आहे हे दर्शवणारा शब्द किंवा फ्रेज. आणि त्यातून काय व्यक्त करायचं असतं, त्यांना एका गोष्टीला रिप्लेस करून दुसऱ्या गोष्टीला, एका गोष्टीच्या ऐवजी दुसरी गोष्टीचा उल्लेख करायचा. कशासाठी? हे सुचवण्यासाठी की त्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, त्यांच्यामध्ये साधर्म्य आहे. पुढची त्यातली महत्वाचा घटक लिहून घ्या. इन धिस फिगर ऑफ स्पीच the word like ला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा, or as याला पण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा, is not used though comparison is made in this figure of speech. आता बघा, सिमिलीमध्ये कंपॅरिझन होतं आणि ते कंपॅरिझन दर्शवण्यासाठी आपण लाईक अ प्लस नाउन अशी रचना पाहिली किंवा ॲज अ प्लस नाउन अशी रचना पाहिली. पण मेटाफोरमध्ये मात्र लाईक किंवा ॲज या शब्दांचा वापर केला जात नाही. बघा, मग या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिले. मग
कशा प्रकारच्या वाक्याला कशा प्रकारचं पॅटर्न असल्यानंतर आपण त्याला मेटाफरचं उदाहरण म्हणू शकतो ते आपण इथं पाहूया. उदाहरण दिले बघा. टू क्लाइंब अप द सक्सेस लॅडर, यशाची शिडी चढणे. या ठिकाणी आपण सक्सेस लॅडर, आता सक्सेस हा शब्द वेगळा आणि लॅडर हा शब्द वेगळा. सक्सेस टू क्लाइंब अप द सक्सेस लॅडर, यामध्ये काय होतं, टॉकिंग ऑफ करिअर ऑर सक्सेस. आपल्या यशाविषयी बोलताना वी यूज दिस, आपण याचा वापर करत असतो. मग आता आणखी एखादं उदाहरण तुम्हाला जे खाली दिलेलं आहे दुसरं मेटाफरचं, सिमिली वर्सेस मेटाफर. मग दिलेलं उदाहरण सिमिलीचं आहे का मेटाफरचं आहे? सिमिलीमध्ये तेव्हा वाक्य एकच गोष्ट एकच तुलना आपण सिमिलीमध्ये वेगळ्या शब्दात करू शकतो आणि मेटाफोरमध्ये वेगळ्या शब्दात करू शकतो. याचं उदाहरण तुम्हाला इथे काय दिलं आहे, सिमिली वर्सेस मेटाफोर. बघा सिमिलीमध्ये उदाहरण एक गोष्ट सांगितलेली आहे, कोणती एक उदाहरण सिमिलीज दिलं इथं ते बघा, ते लिहून घ्या तुम्ही. पहिल्यांदा मी सावकाश वस्तू लिहिण्यासाठी, नंतर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन. इन द battle he fought bravely like a lion. In the battle he fought bravely like a lion. मी तुम्हाला पॅटर्न सांगितला सिमिलीचा काय, वर्ब प्लस लाईक अ प्लस नाउन. दुसरा पॅटर्न काय होता, ॲज प्लस ॲज अ प्लस नाउन. मग त्यातलं वर्ब फॉट आणि लाईक अ प्लस लायन हे सिंग्युलर नाउन हे आहे. हे उदाहरण झालं सिमिलीचं. हेच उदाहरण आपण मेटाफरमध्ये कसं सांगू शकतो. इन द बॅटल ही फॉट ब्रेवली लाईक अ लायन. युद्धामध्ये तो एखाद्या सिंहासारखा लढला, एखाद्या सिंहासारखा लढला. आता हेच उदाहरण आपल्याला मेटाफरमध्ये जर घ्यायचं आहे तर ते कसं असेल, ही वॉज लायन इन द बॅटल. ही वॉज लायन इन द बॅटल. युद्धामध्ये तो सिंह होता. या दोन्ही वाक्यात तुम्ही एकच गोष्ट सांगितली, फक्त इथले शब्द बदलले की त्याचं फिगर ऑफ स्पीच बदललं. आणि त्यामुळं काय होतं, इट एनरिचेस द ब्युटी ऑफ द लँग्वेज. अशा प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचच्या वापराने आपल्या भाषेला समृद्धी प्राप्त होत असते. अशा पद्धतीने ही दोन फिगर ऑफ स्पीच आपण आज पाहिली. उद्याच्या तासाला उरलेली 3 फिगर्स ऑफ स्पीच आपण उद्या पाहू. तोपर्यंत थँक्यू.